समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले पूर्वी गोरे आडनाव होते. महात्मा ज्योतिबा फुले 11 एप्रिल 1827 पुणे इथे जन्म झाला. महात्मा फुले संपूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले. महात्मा फुले वडिलांचे नाव गोविंदराव शेरीबा फुले. महात्मा फुले आईचे नाव चिमणाबाई फुले. महात्मा फुले मूळ गाव कडगुण सातारा. महात्मा फुले मृत्यू 28 नोव्हेंबर 1890. महात्मा फुले प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत 1834 ते 1838 साली झाले. महात्मा फुले माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशनरी शाळा इंग्रजी पुणे इथे 1842 ते 1847 मध्ये झाले. महात्मा फुले उर्दू शिक्षक गफरा बेग मुंशी. महात्मा फुले ग्रिस्ती धर्मोपदेशक मी लिजिट साहेब यांनी शिक्षणात मदत केली. महात्मा फुले यांना महात्मा फुले यांनी 1848 ब्रिटिश सत्तेला क्रांतीच्या मार्गाने विरोध करण्यासाठी लहुजी बुवा साळवे यांच्याकडून नेमबाजी व दांडपट्टा प्रशिक्षण घेतले. महात्मा फुले प्रेरणा स्तोत्र कोण होते? महात्मा फुले यांचे प्रेरणा स्तोत्र थॉमस पेन लिखित राइट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता. महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातील सत्यवर्तनाचे 33 नियम थॉमस पेनच्या मानवी हक्क व धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रावर आधारित आहे. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, मार्टिन ल्यूथर किंग, संत कबीर यांचे जीवनचरित्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी वाचले. महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाची प्रेरणा सगुणाबाई श्रीसागर मानलेली बहीण. महात्मा फुलेंचे मतपरिवर्तन करणाऱ्या घटना 1. 1843 महात्मा फुलेंचे ब्राह्मण मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांचे लग्न होते. तेव्हा ते वरातीसोबत चालत होते. तेव्हा एक माळ्याचा मुलगा ब्राह्मणासोबत चालत आहे म्हणून त्यांचा अपमान करण्यात आला. महात्मा फुलेंचे मतपरिवर्तन करणाऱ्या घटना 1. गुरुकन्या वयाच्या 9व्या वर्षी विधवा झाली तेव्हा तिचे केशवपण करून तिला विद्रूप करण्यात आले. महात्मा फुले विविध संस्था स्थापन. महात्मा फुले यांनी 3 जुलै 1848 भारतातील पहिली मुलींची शाळा काढली. भारतातील पहिली मुलींची शाळा तात्यासाहेब भिडे यांचा वाडा बुधवारपेठ पुणे इथे सुरू करण्यात आली. भारतातील पहिली मुलींची शाळा प्रेरणा अहमदनगर मिशनरी स्कूल प्राचार्य मिस फरार यांच्याकडून मिळाली. भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेत 6 विद्यार्थिनी होत्या. त्या सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले, अन्नपूर्णा जोशी. 4 ब्राह्मण, 1 धनगर, 1 मराठा अशा 6 विद्यार्थिनी भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेत होत्या. 6 विद्यार्थिनी. मुलींसाठी पहिली शाळा काढता यावी म्हणून या लोकांनी महात्मा फुले यांना सहकार्य केले. तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम यशवंत पराजंबे. मुलींसाठी पहिली शाळा काढता यावी म्हणून या लोकांनी महात्मा फुले यांना सहकार्य केले. मोरो विठ्ठल वाळवेकर, जगन्नाथ सदाशिव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर. मुलींसाठी पहिली शाळा काढता यावी म्हणून या लोकांनी महात्मा फुले यांना सहकार्य केले. सदाशिव गोवंडे, बापूसाहेब मांडे, केशव भवाळकर. आर्थिक अडचणीमुळे पहिली शाळा काही काळ बंद पडली, परंतु सदाशिव गोवंडे यांनी जुन्या गंजपेठेत पुन्हा शाळा सुरू केली. मुलींची शाळा जुलै 1851 रोजी आप्पासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात बुधवारपेठ पुणे इथे सुरू केली होती, पण आर्थिक सहाय्याअभावी बंद पडली होती. तेव्हा सदाशिव गोवंडे, सखाराम पराजंबे व केशवराव बावलकर यांच्या मदतीने पुन्हा सुरू केली. महात्मा फुले यांनी 17 सप्टेंबर 1851 रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा सुरू केली.
महात्मा फुले यांनी 15 मार्च 1852 मुलींची तिसरी शाळा वेताळपेठेत सुरू केली. मुलींची तिसरी शाळा हिला मदत सी. जोन्स यांनी केली. महात्मा फुले अस्पृश्य उद्धाराचे कार्य. महात्मा फुले यांनी 1852 मे अस्पृश्यांसाठी शाळा वेताळपेठेत सदाशिवराव गोवंडे यांच्या वाड्यात सुरू केली. अस्पृश्यांसाठी शाळा यात धुराजी आप्पाजी चांबार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अस्पृश्यांच्या शाळेत होते. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी खालील व्यक्तींचे सहकार्य महात्मा फुले यांना लाभले होते. सदाशिव बल्लाळ गोवंडे, वामन प्रभाकर भावे, सकाराम यशवंत पराजंबे. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी खालील व्यक्तींचे सहकार्य महात्मा फुले यांना लाभले होते. विनायक बापूजी भांडारकर, मोरो विठ्ठल वाळवेकर. अस्पृश्यांच्या शाळेतील इतर शिक्षक विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघव सुकाराम, विनायक गणेश. अस्पृश्यांच्या शाळेतील इतर शिक्षक केशव त्रिंबक, धोंडो सदाशिव, गणू राघोजी, ज्ञानू शिवजी. लहुजी साळवे मांग व रानूजी महार हे मराठवाड्यातून मुलांना शाळेत घेऊन येत असे. मेजर कॅन्डी महात्मा फुलेंच्या शाळांना पुस्तके पुरवत असत. अस्पृश्य व स्त्री शिक्षणासाठी मदत दक्षिणा प्राइज फंडद्वारे ब्रिटिशांकडून मिळत होती. महात्मा फुले यांना महार मांग आदी लोकांना विद्या शिकवण्यासाठी मंडळी 10 सप्टेंबर 1853 स्थापन करण्यात आली. विद्या शिकवण्यासाठी मंडळी त्याचे अध्यक्ष सदाशिव गोवंडे, चिटणीस मोरो विठ्ठल वाळवेकर, खजिनदार सकाराम पराजंबे, सदस्य महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1852 दलितांसाठी वाचनालय सुरू केले, पुना लायब्ररी. महात्मा फुले यांनी 1855 पहिली प्रौढशाळा रात्रशाळा स्थापन केली. महात्मा फुले या इथे 2 तास शिकवत होते. पहिली प्रौढशाळेत महात्मा फुले इथे 2 तास शिकवत होते. त्याला रात्रशाळा असेही म्हणतात. महात्मा फुले यांनी 1863 जानेवारी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले. बालहत्या प्रतिबंध गृह महात्मा फुले यांनी आपल्या घरातच स्थापन केले. बालहत्या प्रतिबंध गृह भारतातील अशा प्रकारचे पहिले गृह आहे. बालहत्या प्रतिबंध गृह दारावर पाटी, विधवांनी इथे या, सुरक्षितपणे बाळवंत व्हा, सर्व काही गुप्त ठेवले जाईल. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह का स्थापन केले तर अनाथ मुलांचे संगोपन, बालकांची हत्या रोखण्यासाठी विधवांना आधार म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह महात्मा फुले यांनी स्थापन केले. 1865 साली काशीबाईंनी मुलाला जन्म दिला. 1873 साली त्या मुलाचे नाव यशवंत ठेवून त्याला महात्मा फुलेंनी दत्तक घेतले. पंढरपूर 1878 न्यायमूर्ती रानडे व लालशंकर उमयाशंकर यांनी महात्मा फुलेंच्या धर्तीवर अनाथ बालकाश्रम सुरू केले. बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन करण्यासाठी मदत खालील लोकांनी महात्मा फुले यांना केली. गोपाळ हरी देशमुख, लालशंकर भांडारकर, बाबा परमानंद. बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन करण्यासाठी खालील लोकांनी मदत केली. महात्मा फुले यांना उमाशंकर, तुकाराम पडवळ, म. गो. रानडे. महात्मा फुले सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 सप्टेंबर तुकाराम नाईकांच्या घरी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. स्त्री शूद्र यांना साक्षर करणे, ब्राह्मणांच्या पिळवणुकीपासून सोडवणे या उद्देशाने सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. सत्यशोधक समाजाने
सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. महात्मा फुले यांनी 1876 कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी कृष्णराव भालेकर सोबत स्थापन केली. महात्मा फुले यांनी 1877 व्हिक्टोरिया अनाथ आश्रम डॉक्टर शिवप्पा यांच्या मदतीने दुष्काळ पीडितांसाठी स्थापन केले. महात्मा फुले यांनी पुण्यात भाजीपाला खरेदी करून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय कृष्णाजी ससाणे यांच्यासोबत भागीदारीत केला. महात्मा फुले यांच्या काळात सत्यशोधक समाजाच्या ह्याच्यात 1884 बॉम्बे मिल हँड असोसिएशन याची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही भारतातील पहिली मजदूर संघटना आहे. बॉम्बे मिल हँड असोसिएशन मुंबई येथे स्थापन करण्यात आली. बॉम्बे मिल हँड असोसिएशन महात्मा फुले यांनी या संघटनेला मदत केली. म्हणजे बॉम्बे मिल हँड असोसिएशन महात्मा फुले यांनी या स्थापनेसाठी मदत केली. बॉम्बे मिल हँड असोसिएशन याचा उद्देश गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी. महात्मा फुले यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन या संघटनेला स्थापनेसाठी मदत केली. महात्मा फुले 1884 दीनबंधू सार्वजनिक संस्था. महात्मा फुले यांनी 1852 पुना लायब्ररी हे दलितांसाठीचे पहिले वाचनालय सुरू केले. महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी असलेल्या शाळेचे कार्यकारी समिती नेमली. कार्यवाहक जगन्नाथ सदाशिव हाटे, कोषाध्यक्ष सखाराम पराजंबे. स्त्रियांसाठी असलेल्या शाळेंचे कार्यकारी समिती त्याचे सदस्य अण्णा सहस्त्रबुद्धे, केशव भवाळकर, विष्णू भिडे, सदाशिव गोवंडे. स्त्रियांसाठी असलेल्या शाळेंचे कार्यकारी समिती त्याचे सदस्य बापूरावजी मांडे, विष्णू शास्त्री पंडित, कृष्णशास्त्री चिपळूणकर, मोरोपंत वाळवेकर. महात्मा फुले यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. महात्मा फुले यांनी 1848 मराठा जातींच्या मुलांसाठी शाळा बुधवारपेठ इथे सुरू केली. मराठा जातींच्या मुलांसाठी शाळा ही शाळा स्थापन करण्यासाठी या व्यक्तींचे सहकार्य लाभले. जगन्नाथ सदाशिव हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे या दोघांचे सहकार्य मराठा जातींच्या मुलांसाठी शाळा स्थापन करण्यासाठी लागले. महात्मा फुले संप किंवा आंदोलने किंवा पुढाकार. महात्मा फुले यांनी पुणे इथे गोखले बागेत पहिला पुनर्विवाह 8 मार्च 1864 साली घडून आणला. शेनवी जातीतील 18 वर्षाच्या विधवेचा. महात्मा फुले यांनी केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठीचे नाव्यांचा संप 1865 एक दिवस बंद पाडला. तळेगाव, ढमढेरे व लातूर व ओतूर या भागात. महात्मा फुले यांनी पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी 1868 मध्ये खुला केला. महात्मा फुले यांनी केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी नाव्यांचा संप 1865 एक दिवस तळेगाव, ढमढेरे व औतूर या गावात होता. महात्मा फुले 25 डिसेंबर 1873 रोजी सीताराम आल्हाट व राधाबाई निंबकर यांचा सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह घडून आणला. महात्मा फुले यांनी भटजी शिवाय पहिला विवाह 1873 साली पुणे येथे घडून आणला. महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी खतफोडीचा बंड 1875 अहमदनगर, जुन्नर, पुणे इथे सावकारशाही विरुद्ध हे बंड सुमारे 2 वर्ष चालले. महात्मा फुले ग्रंथ रचना. महात्मा फुलेंचे पहिले ग्रंथ पाहूया. महात्मा फुले तृतीय रत्न सर्वात प्रथम हे नाटक सामाजिक 1855 लिहिले. तृतीय रत्न याची मध्यवर्ती कल्पना ब्राह्मणी मूर्तिपूजेवर आधारित आहे. तृतीय रत्न हे नाटक दक्षिणा प्राइज कमिटीस अर्पण
शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असा संदेश तृतीयरत्न या नाटकातून महात्मा फुले यांनी दिला. महात्मा फुले यांचे तृतीयरत्न सर्वात प्रथम हे नाटक सामाजिक आहे 1855 लिहिले. महात्मा फुले अखंडादी काव्यरचना 1887 मध्ये लिहिली, अभंगांना अखंड म्हणत. महात्मा फुले यांचे ब्राह्मणांचे कसब 1869 कुणबी, माळी, महार, मांग यांना अर्पण केले. ब्राह्मणांचे कसब याची प्रस्तावना बाबा पदमजी यांनी लिहिली आहे. ब्राह्मणांकडून होणाऱ्या पिळवणुकीवर प्रकाश टाकला ब्राह्मणांचे कसब या ग्रंथरचनेत महात्मा फुले यांनी. ब्राह्मणांचे कसब ही ग्रंथरचना महात्मा फुले यांनी 1869 लिहिली. महात्मा फुले यांचे शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 मध्ये लिहिला. शिवाजी महाराजांचा पोवाडा स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा अर्पण रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांना केला. महात्मा फुले यांचा शिवाजी महाराजांचा पोवाडा शुद्ध करण्यात सहकार्य बाबा पदमजी यांचे आहे. विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजीचा पोवाडा 1869 मध्ये प्रकाशन महात्मा ज्योतिबांनी केला. रोझॅलिंग ओहॅनलन यांनी विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजींचा पोवाडा शुद्ध पुन्हा प्रकाशित केला पुरोगामी सत्यशोधक त्रिमासिकेत. पुन्हा एकदा रोझॅलिंग ओहॅनलन यांनी विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजींचा पोवाडा शोधून पुन्हा प्रकाशित केला. दुसऱ्या भागात ज्योतिरावांचा जाहीरनामा. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत 1883 साली ग्रंथ लिहिला. अस्पृश्यांची कैफियत यात अस्पृश्यांवरील अन्याय अत्याचाराची माहिती दिली आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड 1883 मध्ये हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्यांचा आसूड यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली, रयतवारी पद्धतीच्या दोषाला वाचा फोडली. महात्मा फुले यांनी इंडिया थिअरी 1000 इयर ॲगो या ग्रंथातील अवतरणे मांडली. महात्मा फुले यांनी इशारा ग्रंथ 1885 साली लिहिला. महात्मा फुले यांनी सत्सार यात ब्राहो व प्रार्थना समाजावर टीका सौजन्य मित्र छापणखान्यात प्रकाशित. सत्सार यात पुण्यातील जगदी तेच्छू छापणखान्यात छापले. यात पंडिता रमाबाई व ताराबाई शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांचा समाचार घेतला. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ 1889 मध्ये लिहिला. महात्मा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म याला मदत सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी केली. सार्वजनिक सत्यधर्म याचा उल्लेख नीतिधर्माचा अमरकोश असा केला जातो. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे पण म्हणतात. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात विश्व कुटुंबाची कल्पना मांडली आहे. सार्वजनिक सत्यधर्म याचे प्रकाशन मृत्यूनंतर करण्यात आले. यशवंतांनी सुबोध प्रकाश छापणखान्यातून केले. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ 1873 साली लिहिला. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथातून हे प्रश्न उत्तर स्वरूपात आहेत. हा ग्रंथ म्हणजे गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केला. महात्मा फुले हंटर कमिशन 1882. महात्मा फुले यांनी शिक्षणाबाबत निवेदन आयोगासमोर मांडले. महात्मा फुले यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे असे निवेदन मांडले. 12 वर्षाखालील
शिक्षण करावे मग सक्तीचे असे निवेदन महात्मा फुले यांनी मांडले. महात्मा फुले यांनी शेतीचे प्राथमिक ज्ञान शिक्षकांना असावे असे निवेदन मांडले. महात्मा फुले यांनी शाळांच्या कारभारावर शिक्षण विभागाचे नियंत्रण असावे असे पण निवेदन मांडले. महात्मा फुले यांनी प्राथमिक शाळांच्या संख्येत वाढ करावी असे निवेदन मांडले आयोगासमोर. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी 11 मे 1888 रोजी दिली. महात्मा ही पदवी कोळीवाडा हॉल, मांडवी, मुंबई येथे दिली. महात्मा ही पदवी कार्याचा गौरव म्हणून दिली गेली राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते. महात्मा ही पदवी राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते दिली. महात्मा फुले यांचा 16 नोव्हेंबर 1852 ब्रिटिशांकडून सामाजिक कार्याबद्दल विश्रामबाग वाड्यात सत्कार मॅकॅन्डी गव्हर्नर मुंबईचे यांनी केला. मॅकॅन्डी यांनी. महात्मा फुले हे 1888 साली राणी व्हिक्टोरियाच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ महात्मा फुलेंना अर्पण केला. महात्मा फुले यांचा गौरव. आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांचा गौरव केला. महात्मा फुले यांचा गौरव द ग्रेट मार्टिन ल्यूथर राजर्षी शाहू महाराज यांनी केला. महात्मा फुलेंचा गौरव हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन सयाजीराव गायकवाड यांनी केला. महात्मा फुलेंचा गौरव खरा महात्मा गांधी यांनी त्यांचा गौरव केला. महात्मा फुलेंचा गौरव आद्य दलितोद्धारक पतितांचा पालनहार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांचा गौरव केला. महात्मा फुले यांची इतर माहिती. नेमबाजी व दांडपट्टा, तलवार, बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण महात्मा फुले यांनी लहुजी बुवा मांग साळवे यांच्याकडून घेतले. स्कॉटिश मिशनरी शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्य केले महात्मा फुले यांनी. महात्मा फुलेंना मारण्याचा प्रयत्न सज्जन रोडे व धोंडीबा कुंभार यांनी केला होता. 1000 रुपयाची सुपारी घेतली होती, पण तेच नंतर महात्मा फुलेंचे एकनिष्ठ सेवक बनले. सज्जन रोडे सावित्रीबाईंचा अंगरक्षक बनला, तर धोंडीबा कुंभार सत्यशोधक समाज धर्मपत्र मिळवून देण्याचे कार्य केले. धोंडीबा कुंभार यांनी वेदाचार हे पुस्तक लिहिले. 1857च्या उठाव्यात सहभाग नोंदविला नाही, याला त्यांनी भात चपातीचे बंड असे म्हटले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1857च्या उठावात सहभाग नोंदविला नाही, याला 1857च्या उठाव्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी भात चपातीचे बंड असे म्हटले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1869 साली केला. महात्मा फुले हे पुणे नगर परिषद सदस्य 1876 ते 1882 मध्ये होते. महात्मा फुले यांनी 1875 न्यायमूर्ती गो रानडेंनी आयोजित केलेल्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हत्तीवरून काढलेल्या मिरवणुकीस संरक्षण दिले. महात्मा फुले यांनी 1889 राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनावर नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली कामगारांचा मोर्चा काढला. त्यावेळी गवताचा 30 फूट उंचीचा पुतळा जाळला. महात्मा फुलेंच्या प्रेरणेने दीनबंधू साप्ताहिक कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. सत्यशोधक विचारांचा प्रचार या दीनबंधू मासिकाद्वारे केला जात असे. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई
या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध धार्मिक स्थितीवर आधारित आहे. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट 1888 या वर्षी झाली होती. मानपत्र हरिरावजी चिपळूणकरांनी दिले. तेव्हा महात्मा फुले शेतकरी वेशात होते. महात्मा फुले हे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे टीकाकार होते. त्यांनी मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती भाषा येत होती महात्मा फुले यांना. महात्मा फुले यांनी विद्येविना अनर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणले. पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम महात्मा फुलेंनी मांडल्या. महात्मा फुलेंनी पाणी पुरवठ्यासाठीचे धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडल्या.